गुलाल महापालिकांचा या कार्यक्रमात आज आपण पनवेल महापालिकेचा आढावा घेणार आहोत। पनवेल महापालिकेवर 2017 साली भाजपाची एकाती सत्ता आली होती। यंदा मात्र महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे। पनवेल महापालिका पुन्हा भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। मात्र यंदाची बदललेली समीकरणं कशी आहेत याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। बघूयात। पनवेल म्हटलं की जुनं पनवेल नवीन पनवेल अशी ओळख असलेल्या पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016ला झाली। रायगड जिल्ह्यातली एकमेव महापालिका म्हणून या पालिकेची ओळख आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे देशातली एकमेव नगरपालिका म्हणून देखील या पालिकेला ओळखले जाते। मात्र आजही इथे अनधिकृत बांधकामे, अनधिकृत अतिक्रमणे, त्याचबरोबर इथल्या अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था, सांडपाणी, अपुरा पाणी पुरवठा अशा विविध समस्यांनी हे शहर आणि ही पालिका ग्रासलेली पाहायला मिळत असली तरी इथल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्यांचा कमकुवतपणामुळे आजही ह्या शहराचा विकास पाहिजे तसा झालेला दिसत नाही। विशेष म्हणजे पनवेल महानगरपालिकेची स्वतःची वाहन व्यवस्था नाही, दवाखाने नाहीत, अशा विविध नागरी सुविधा नसल्यामुळे इथला नागरिक, इथला रहिवासी आजही त्रस्त असलेला पाहायला मिळतोय। मात्र याच पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जर आपण पाहिली तर भाजप, महाविकास आघाडी, मनसे अशी जरी लढत असली तरी मतदान करण्यापूर्वीच भाजपने इथे गुलाल उधळलेला आहे। त्यामुळे ही जी महायुती आणि महाविकास आघाडीची लढत आहे यामध्ये या पालिकेवर कोण बाजी मारणार, कोण भगवा फडकणार हे पाहणं जरी तितकंच महत्त्वाचं असलं तरी या पनवेल शहरातील विविध समस्या आणि इथली राजकीय परिस्थिती आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून गुलाल महापालिकेचा या विशेष कार्यक्रमातून जाणून घेऊया। पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आपल्यासोबत आहे। नमस्कार प्रशांतजी। सध्या पालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे, तुम्ही प्रचार देखील करतायत, तर इथलं राजकीय वातावरण आणि राजकीय गणित कसं आहे? पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली झालेली आहे आणि महापालिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकारानंच झालेली आहे। सन्माननीय देवेंद्रजी हे स्वतः नागपूर शहराचे सर्वात तरुण महापौर राहिलेले आहेत आणि त्यामुळे एक शहर कशा पद्धतीनं वाढतं, त्याचा विकास कसा करावा यांच्या संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणानं उमगलेल्या आहेत आणि त्यामुळे या महाराष्ट्राचा विकास करत असताना शहरांना, गावांना सारखंच बळ त्यांनी सातत्याने दिलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सबका साथ सबका विजन हे पूर्णपणानं शहरी भागात, ग्रामीण भागात राबवण्यामध्ये माननीय देवेंद्रजी यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच जनतेनं 2024 साली त्यांना पुन्हा एकदा आशीर्वाद दिला। या महापालिकेच्या निवडणुकीला दुसऱ्यांदा आम्ही सामोरं जातो। 17 साली आम्ही जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा 78 पैकी 51 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या आणि जेव्हा निवडणूक पुन्हा लागली आहे आमच्याकडे निवडून आलेले 65 नगरसेवक आमच्यासोबत आहेत 78 पैकी। याचा अर्थ असा आहे की आता आम्हाला लोकांच्या पुढे मतं मागायला जात असताना या महापालिकेमध्ये केलेल्या कामाच्या आधारावरती मत मागायचं आहे आणि आम्ही पूर्ण आत्मविश्वासानं जी कामं आम्ही या शहरामध्ये करू शकलो त्याच्या आधारावरती जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की 65 पेक्षाही जास्त जागा या महापालिकेमध्ये आमच्या महायुतीच्या निवडून येतील। आणि महाविकास आघाडी ज्यांचे नेते हे केवळ चर्चामध्ये गुंतलेले आहेत त्यांना त्यांची योग्य जागा ही जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। सध्या आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिल्ले आहेत। योगेशजी नमस्कार। सध्या जर आपण पाहिलं तर पनवेल शहरामध्ये मतदान होण्यापूर्वीच भाजपने गुलाल उधळलेला आहे। महाविकास आघाडी, मनसे, कसं इथलं राजकीय गणित आहे? इथे दोन मुख्य गटांमध्ये ही निवडणूक होते, एक तर महायुती आणि महाविकास आघाडी। महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजप आहे, महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा मुख्य पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, उबाटा आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी मिळून एक महाविकास आघाडी झालेली आहे आणि अत्यंत अटीतटीची लढत इथे होणं अपेक्षित होतं। परंतु भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे एक रडीचा डाव इकडे खेळलेला आहे। लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून त्यांनी इथे निवडणुका बिनविरोध कशा होतील याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे आणि याच्या मागे संपूर्णपणे अर्थकारण दडलेलं आहे। त्याचा वापर केलेला प्रचंड पैसा मध्यंतरी निवडणूक ज्या दिवशी जाहीर होणार, आचारसंहिता लागणार त्याच दिवशी पनवेल महानगरपालिकेने जवळपास 300 कोटींची कामं पास केली, त्याचे 10% इकडे बहुतेक बिनविरोधसाठी वळवलेले दिसत आहेत।
आपण शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहात. इथलं नेमकं राजकीय गणित कसं आहे? इथलं पनवेलचं राजकारण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीत भाजपकडून पनवेल महापालिकेमध्ये गलिच्छ राजकारण होतं आहे. उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्या घरच्याला ब्लॅकमेल करून, पाहायला गेलं तर आम्ही सगळे उमेदवार एका ठिकाणी लोणावळ्याला होतो. माझ्यासमोर वैशाली खडकबाण महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. हां त्या होत्या आणि त्यांना त्यांच्या घरी मिस्टराला घेऊन गेले आणि फॉर्म मागं घेतला. माझ्यासोबत सहकारी आमचे कासारे होते, ॲडव्होकेट कासारे साहेब. त्यांना व्हॉट्सअप कॉल येत आहेत भाजपवाल्यांचे, 1 कोटी घ्या, सांगा तुमचं फायनल काय, हा हो किंवा नाही हे तरी सांगा. म्हणजे अशा पद्धतीनं गलिच्छ राजकारण झालं. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत. दादा, इथलं पनवेल शहरातल्या नेमक्या समस्या काय आहेत? मॅडम, समस्या भरपूर आहेत. रस्त्याच्या आहेत, पाण्याच्या आहेत, स्वच्छतेच्या आहेत. मी ज्या प्रभागात राहतो तिथे वॉर्ड येतो, पूर्ण कोयवाडा प्रभाग येतो. कोयवाडा प्रभागामध्ये तुम्ही बघायला जाल तर इतर मुंबईचे कोयवाडे असतील आणि आमचा पनवेलचा कोयवाडा असेल, तिथे कुठल्याही प्रकारची स्वच्छतेचं काम सरकारने या केलेलं नाही. बसलेल्या राज्य ह्यानी कार्यकर्त्यांनी फक्त तिकडच्या लोकांना फक्त पैशाचं आम्ही दाखवायचं आणि सोडून द्यायचे वाऱ्यावर, हेच आत्ता चालू आहे. एक नागरिक म्हणून काय सांगशील? या शहराचा विकास, या नागरी सुविधा इथे कमी पडतात, तर ह्या सुविधा येण्यासाठी किंवा या सुविधा राबवण्यासाठी कोणाची सत्ता येणं अपेक्षित आहे? काय वाटते तुला एक नागरिक म्हणून? या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये जर खरोखर चांगलं प्रशासनाची तयारी करावी असेल तर त्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की तुम्ही शिवसेना, शेका पक्ष आणि महाविकास आघाडी यांना विजयी करा. कारण की ही लढाई ही भाजप विरुद्ध शिवसेना, शेका पक्ष किंवा महाविकासाठी अशी नाही आहे. ही लढाई आहे मतदारांच्या हक्कांसाठी. ज्या भारतीय संविधानाने संविधानिक हक्क दिलेला आपल्याला मतदानाचा, तो सुद्धा या ठिकाणी या लोकांनी हिरावून घेतलेला आहे. तर ही लढाई तुमच्या हक्कासाठी आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की लोकांनी जागृत व्हावं आणि अशा या माजोर झालेल्या प्रशासनाविरुद्ध आणि काही पक्षांविरुद्ध आपण लढाई घ्यावी आणि या ठिकाणी महाविकास आघाडी, शिवसेना आणि इतर घटक पक्षांना विजयी करावा. इथलं राजकीय गणित कसं? येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्या महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल, तुमचे जे इतर घटक पक्ष आहेत, किती जागा जिंकून याल? काय आशा आहे तुम्हाला? मॅडम, जागा जिंकण्यासाठी लोकशाही असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळेला वोट चोरीचा आरोप झाला, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या EVM-वरती आरोप झाला. हे सर्व झाल्यानंतर स्वतः उमेदवार विकले गेले. बरोबर, विकले घेतले गेले, ह्या सगळी गणितं नंतरची. पण तुम्ही मुळात लोकशाही मानता का, हा माझा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. तुम्ही म्हणत असाल तर ही पनवेल महानगरपालिका ही जनतेची महापालिका नाही, ही कंत्राटदारांची महापालिका आहे. तुम्ही इथे जनसेवक असाल नसाल यानी काही फरक नाही पडत. इथे तुम्ही कंत्राटदार असलं पाहिजे. तुम्ही टक्केवारी पोहोचवली पाहिजे, तरच तुम्हाला तिकीटं मिळतात आणि त्याच्या जीवावरती तिथे पुढची 5 वर्ष चालवली जातात. उमेदवार गेले म्हणूनच बिनविरोध भाजपची लोक निवडून आलेत का? नेमकं काय झालं? मग कशाने? बघा, आपण शासकीय कार्यालयात गेल्यानंतर तिथं एक स्लोगन असतो, देणारा आणि घेणारा दोन्ही जबाबदार. आणि दिल्याशिवाय घेतल्याशिवाय ना मागे घेणारही नाही तर केलं आणि देणारं म्हणजे ज्यांनी मागं घ्यायला लावले त्यांनी सुद्धा असं काही फुकट केलं नाही. आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात, पत्रकार आहात, हा व्यवहार झालेलाच आहे. ह्याबद्दल वाद नाही. आमच्यासारख्याला सुद्धा मागं घेण्याची विनंती होती, पण आम्ही काय त्यात हे जाणार नाही ह्याची खात्री त्यांना होती, म्हणून फार मोठा काय अशी ऑफर आली होती का? तसा मला फोन आला होता, पण काय बोलणं झालं फोनवर? नाही, ऐका, फोन आला होता, तुम्ही जरा आता काय करताय, उमेदवाराचा नवरा काय 1.5-2 वाजता बोलो काय करताय, मी पहिला फॉर्म भरला आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरला आहे, तर मला एकदा संधी द्या. मी इथे आरोग्य विभाग प्रमुख मॅडम 33 वर्ष काम करून पनवेल पालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडलाय का? आम्ही पनवेल महापालिकेत पहिल्यांदा नव्हे, आम्ही पेपर रोज वाचतो. आमच्या महाराष्ट्रातच पहिला प्रकार हा घडलाय. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच पनवेलला एक इतिहास आहे, त्या इतिहासाला काळीमा लावायचा यांनी प्रयत्न केलेला आहे. जसे आमचे शहरप्रमुख बोलले की त्यांनी काळिंबा लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशा म्हणजे जवळजवळ सर्वच उमेदवारांना आमिष दिली गेली आणि त्यांना
तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. ते पनवेलमध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळते, राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळामध्ये कुणाची सत्ता असेल, कुणाचा भगवा फडकेल, काय आशा आहे? इथे फक्त आघाडीची सत्ता फडकू शकते. ह्यांच्या पायाखालची वाळू घसरले, ह्यांच्या हातातून कामोठा गेलंय, खारघर गेलंय, कळंबुळी गेलंय. तिथून त्या सीट 101% जाणार म्हणून त्यांनी पनवेलमध्ये इथे शेट आहेत मोठे मोठे, यांनी खरेदी करायचा प्रयत्न केला. पण आमचे जे काही कार्यकर्ते आहेत, असा आता रिलायन्समध्ये काम करणारा माणूस, ह्याला पण बऱ्याच ऑफर होत्या, पण त्यांनी घेतलं नाही. ह्याला बोलतात सच्चा कार्यकर्ता. तर 19 नंबरच्या वॉर्डवाल्यांना मी हेच सांगू शकतो, तुम्ही लाचारी पत्करणार का स्वाभिमानाने जगणार? दरवेळा तुम्ही लाचारी पत्करलेली आहेत पैशाअभावी. आता स्वाभिमान बाळगा. आणि आमचे 2 उमेदवार आहेत, बरेच आम्ही येऊन दिले, साधे एक ॲडव्होकेट आहेत, सुशिक्षित आहेत सगळे, तर त्यांना तुम्ही निवडून द्या. हे मी आव्हान 19 नंबरच्या वॉर्डमध्ये करेन. इथली डेव्हलपमेंट आम्ही देखील बघितली, कुठे आम्हाला सुविधा दिसत नाही. नेमका मोजका प्रश्न हाच आहे, भगवा कुणाचा फडकेल? डायरेक्ट मी बोलणार आमचा फडकणार, अपोजिशन सांगणार त्यांचा फडकणार, ते तर तुम्हाला 16 तारखेच्या नंतर समजणार आहे. म्हणजे बोलायचा अर्थ असा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जे लोक गुणगण स्वतःचा गात आहेत, इकडे डेव्हलपमेंट काहीही झालेलं नाही आहे. एवढं मोठं बजेट असूनसुद्धा मी चॅलेंज करतो, इकडनं कुठलाही कॉन्क्रीट रस्ता, त्याच्यात अंडरग्राऊंड वॉटर लाईन झालेली नाही आहे, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकल लाईन झालेली नाही. फक्त जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या पाठीमागं कोणतरी एक नेता आहे, ते नेतेला दुसऱ्याला फ्रंट करून फक्त पैसा कसा काढता येईल त्याच्यासाठी इकडे टेंडर होत आहेत. दुसरं काहीही डेव्हलपमेंट नाही आहे. आता पनवेल महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहे, कसं गणित आहे इथलं राजकीय? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना या ठिकाणी आहे. आणि हा सामना होत असताना ज्या पद्धतीनं या ठिकाणी हालचाली झाल्या आणि उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर खरेदी हरामाच्या पैशानं, जो पैसा पनवेल महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारातून ठाकूर कंपनीनं गोळा केलेला आहे, त्याच्यातून ज्या 5-6 उमेदवारांच्या खरेद्या झाल्या, ते बघता निश्चितपणानं ह्या आघाडीचा धसका प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजपवाल्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे अतिशय हीन पातळीवर, नीच पातळीवर या ठिकाणी उमेदवारांची खरेदी करण्याचं काम त्यांनी केलं. पण ज्या पद्धतीनं हे प्रकरण घडलं आणि पनवेलवासियांच्या प्रतिक्रिया ज्या येतात ते बघितलं, तर 6 जागा बिनविरोध करताना 20 जागांचं नुकसान त्यांना पनवेलकर निश्चितपणानं देतील, हा विश्वास या ठिकाणी मला निर्माण झालेला आहे. सध्या मी पनवेल शहरातल्या प्रसिद्ध असलेल्या कोळीवाड्यामध्ये आलेली आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर मासे विक्रीचा धंदा आपल्याला पाहायला मिळतोय. महिला भगिनी ह्या मासे विक्रीचा धंदा करत आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहक देखील पाहायला मिळतोय. तुडुंब असं हे मार्केट गर्दीने भरलेलं पाहायला मिळतंय. मात्र या पनवेलकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, कोळी बांधवांना नेमका पनवेलचा विकास कसा व्हावा, त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांच्या काय समस्या आहे, हे जाणून घेणार आहोत. ताई, पनवेल शहरामध्ये नेमक्या काय समस्या भेडसावतात? तर सध्या आम्हाला इलेक्शन आहे तर बसून देतील, त्याच्यानंतर आम्हाला बसून देणारच नाही अजिबात. तर आमचं काय म्हणणं आहे तर आम्हाला बसून द्या. आमची काय जास्ती आहे ना, आमची मुलं बालं काय कामधंद्याची नाही. आमचं कोण आहे बघ करायला असा, तर आम्हालाच बघायला लागेल घरचा बिरचा. अजून काही महिला आपल्यासोबत आहेत. ताई, मासे विक्रीचा धंदा करताय, ह्या शहरामध्ये फिरत असताना पनवेलमध्ये काय समस्या जाणवतात? कचरा उचलायला आमचं येत नाही, कचरा फेकला तरी आमचं घेऊन जात नाही, उलटे बोलतात आम्हाला. ते आमचं कचरा वगैरे न्या ना तुम्ही, आतमध्ये धंदा नाही होत. अजून काय काय समस्या आहेत? म्युन्सिपाल्टी लोक सतवतात, मुली वगैरे बघत नाही, डायरेक्ट शिव्या द्यायला घसरतात ते आम्हाला. कोण शिव्या देतात? पालिकेची लोक? नगरपालिकाची पोरं जी कामं करतात ना ती शिव्या देतात. आपल्यासोबत अजून काही महिला देखील आहेत, कोळी बांधव. ताई, नेमकी काय समस्या आहे? पनवेल पालिका कशी सुविधा देते तुम्हाला? काही सुविधा देत नाही. म्हणजे एकदम आज आम्ही कसं म्हणजे असे बाहेरून आलेले तशी परिस्थिती आहे आमची. का तुम्ही इथल्याच आहेत ना, स्थानिक? इथले आम्हाला माहिती, म्हणून आमच्या किती पिढ्या झाल्यात ते इथल्या. आमच्यात आमची माझ्या समोरची आमची 5वी पिढी ही म्हणजे दिसतो हो, 4थी पिढी दिसतो ही. पण किती पिढ्या झाल्या ते आम्हाला माहिती नाही, तरी पण ते आम्हाला परके करतात. आता इलेक्शन झाला का लागली वाट. 20 तारखेनंतर या तुम्ही काय वाट लागली? काय होतं? बघा तर येतील, पब्लिकला पण विचारा किती परिस्थिती बेकार असते तुम्ही बघत ना. बाई लहान मुली, जवान मुली कशी पण फेकून देतात. महानगरपालिकेचीच लोक, दुसरी कोण नाही. पण आता तू एक तरुण नागरिक आहे, तरुणी आहे, तर तुला काय वाटतं पनवेलचा विकास कसा झाला पाहिजे?
चांगलं झालं पाहिजे. काय काय सुविधा आल्या पाहिजे पनवेलमध्ये? हे स्वच्छता वगैरे झाली पाहिजे, कचरा वगैरे जाम आहे सर्व. इलेक्शन झाल्यावर पण आम्हाला उठवतील. इथे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो, वेगवेगळे पालिकेची स्वतःची अजून वाहतूक सुविधा नाही आहे, तर काय वाटतं तुला इथे नागरिकांना काय सुविधा दिल्या पाहिजेत? पाण्याची सुविधा वगैरे, स्वच्छता वगैरे सर्व झालं पाहिजे ना ताई. बस एवढं सर. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. दादा, काय वाटतं पनवेल शहराचा विकास कसा झाला पाहिजे? विकास तर आहे पनवेल शहराचा. मला वाटतं BJPनी तर चांगला विकास केलेला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते जे सांगतात की विकास झाला पाहिजे, ते विकास दिसतोय. पण तरी पण आता मार्केटचा जर तुम्ही विचार केलात तर मार्केटला जी स्वच्छता आहे आपण बघितलं तर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता मोहीम जी राबवली जाते, म्हणजे संध्याकाळी जे साफसफाई करायला जी लोकं येतात मच्छी मार्केट, भाजी मार्केटमध्ये व्यवस्थित स्वच्छता करतात आणि चांगला विकास आहे. आणि जास्तीत जास्त मेजॉरिटीने मला वाटतं BJPच्या सीट्स जास्त येणार आहेत पनवेलमध्ये. इथले नागरिक म्हणून काय विकास झाला पाहिजे, काय वाटतंय? मला बघते एवढा जो माणूस आजकाल जो माणूस निवडून येत आहे तो बघतो स्वतःसाठी बघतोय, दुसऱ्यासाठी कोणीच बघत नाही. कोण नाही दुसऱ्यासाठी, फक्त स्वतःचा पोट कसा भराल. पुढारी असो, नेता असो, कोणी कोणाचा नाही. हे जगामध्ये बघता एवढा आपला पोट कसा भराल तो बघतोय. आज गोरगरीब धंदा करताय, हे लोकांच्या पोटा पाय देणारे हे पुढारी लोक आहेत, कोणी कोणाचं नाही. म्हणून काय आहे, पुढाऱ्याला निवडून द्यावाचं नाही, गरीबाला निवडून द्यायला पाहिजे, एवढंच बोलते मी. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान होण्यापूर्वीच इथे भाजपने गुलाल उधळलेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही लढत आहे. मात्र इथलं राजकीय वातावरण कसं, इथली राजकीय परिस्थिती कशी, पनवेल शहरामध्ये उद्भवणाऱ्या नेमक्या समस्या काय आहेत, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पनवेल शहरामध्ये पनवेल महानगरपालिकेचं गेल्या अनेक वर्षांपासून रिपोर्टिंग करणारे सिनियर पत्रकार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, सध्याचं इथलं राजकारण कसं आहे? राजकारण सत्तेच्या भोवती फिरते आणि जसं ते सरकार म्हणतं, सरकारमधली लोकं की एक तुम्ही नेरेटिव्ह पसरवता वगैरे असं, तर तुम्ही जर पाहिलं तर पनवेलच्या विकासाचं पूर्णपणे बट्ट्याबोल केलं आहे. आता ह्याचा दोष कोणाला देणार, तर जेवढा सरकारला द्यायचा तेवढा प्रशासकीय यंत्रणेला द्यावा लागेल. आपल्यासोबत अजून काही पत्रकार आहात. वर्षानुवर्ष तुम्ही पालिकेचं रिपोर्टिंग करता. मागे जो तलाव आहे त्याला देखील गलिच्छपणा आलेला पाहायला मिळतोय. इथलं ज्या नागरी सुविधा आहेत त्या पालिकेकडून दिल्या जात नाही का? काय नेमकी समस्या आहे इथली? समस्या तर खूप आहेत. म्हणजे आपण बघितलं की पनवेल नगर परिषद ही देशातली पहिली नगर परिषद आहे आणि त्याच्यानंतर 2016 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. म्हणजे हा इतिहास आहे पनवेलला. पनवेल हे अनेक तलावांचं शहर म्हणून गणलं जातं, त्याचा इतिहास आहे. जर अशा तलावांच्या बरोबर अनेक समस्या आहेत पनवेलमध्ये. आपण मोठं परिवहन सेवा नाही किंवा म्हणजे जुनी विद्युत पद्धती आहे, लाईट पद्धती आहे, आरोग्य सेवा नाही आहे, सुंदर बगीचे असे नाही आहेत. म्हणजे अनेक समस्या की जे आपण त्याचा पाडू शकतो की याच्यामध्ये प्रशासन असेल किंवा सत्तेवर असणारा भाजप आहे की महानगरपालिका स्थापनापासून भाजप हा सत्तेवर आहे. पण सातत्याने अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत, त्या सुटल्या जात नाहीत. ही वानवा पनवेलकरांमध्ये निश्चित आहे. सध्याचं इथलं राजकीय राजकारण जर बघितलं तर बिनविरोध भाजपचे 6 लोक आलेले आहेत, एक अपक्ष आहेत. तर हे पूर्वी कधी झालं होतं का आणि यावेळी नेमकं कसं घडलं? यावेळी जे काय घडलं आहे ते काय म्हणजे बंडखोरी याच्यापूर्वी झाली नाही का, तर झाली होती. पण बिनविरोध या पद्धतीने केलेलं राजकारण जे आहे ते एका रणनीतीचा भाग असल्याचं भाजपकडनं नेहमी सांगितलं जातं. पण याच्याकडं नीट एकदम लक्ष देऊन बघितलं तर हे कुठेतरी पूर्वनियोजित होतं असंही समजतं. इथे शेकाप महाविकास आघाडीला उमेदवार न मिळणे आणि अशाच कमकुवत जागेवर त्यांनी केलेली ही रणनीतीचा एक भाग होता. आश्वासनं देऊन काही उमेदवारांना त्याचा अर्ज मागे घेतला असं समजतं. सगळ्यांनीच पैसे घेतलेत असं काय अजूनपर्यंत कोणी तशी लेखी तक्रार केली नाही. पण हे सगळं बघितलं तर एकूण इथले जे मतदार आहेत ते नाखुश आहेत आणि त्याच्यामुळे त्याचासुद्धा एक परिणाम भविष्य काळात भाजपला इथे भोगावं लागेल असंही दिसतं भेटेल. आपल्यासोबत अजून काही पत्रकार आहेत. जाणकार पत्रकार आहात तुम्ही. काय विकास झाला पाहिजे? आजपर्यंत हा विकास झाला नाही आपण ऐकले, पण विकास काय झाला पाहिजे? मेन म्हणजे आता विकास सध्या चालू आहे तो रस्त्यांचा चालू आहे. तो सुद्धा 3 ते 4 वर्षापासून त्याचं काम चालू आहे, परंतु काम जसं आहे त्याच स्थितीमध्ये आहे. आता पावसाळ्यामध्ये एवढी दयनीय अवस्था होती का सर्व रस्ते एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळे ते पालिका बोलते वाहून गेले. पण त्यांनी निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरलं ते काही सांगू शकले नाहीत पालिकेवाले.
आणि दुसरं म्हणजे आता ह्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाण्याच्यासाठी कर्जत येथे त्यांनी डॅमची व्यवस्था केलेली आहे, पण ते डॅमची व्यवस्था होणार कधी, त्याला निधी आणणार कुठून, ही सुद्धा मोठी समस्या आहे. आणि पनवेल नगरपालिकेचं एक धरण आहे, त्याचं फक्त 12 MLD पाणी पनवेलवासियांना मिळते. आत्ताची सध्याची परिस्थिती ही पनवेल पालिकेला 70 MLDची पाण्याची गरज आहे, ती कशी भागवणार. त्याच्यामुळे मोठी समस्या ही पाण्याची आहे पनवेलवासियांसाठी. लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवीन पनवेल जुनं पनवेल असं आहे, तर याच्यामध्ये ही लोकसंख्या वाढत असताना काय केलं पाहिजे सध्याच्या काळामध्ये? पनवेलची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विकसनशील भाग असल्यामुळं इथं नायनासारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत विमानतळाच्या अनुषंगानं. त्याच्यामुळं मुंबईमधून इकडं स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या पालिकेच्या मार्फत पनवेलमध्ये झाल्या पाहिजेत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये होतील अशी पनवेलकरांची आशा आहे. पनवेल महानगरपालिकेची जी निवडणूक आलेली आहे त्या संदर्भात हे पत्रकार आहेत, वर्षानुवर्ष पनवेल महानगरपालिकेचं रिपोर्टिंग करत होते. त्यांच्या नजरेतून पनवेल महानगरपालिकेची निवडणूक कशी असेल हे आपण समजून घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सत्ता कुणाची येऊ शकते त्यांचा तो अभ्यास आपण जाणून घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण भगवा फडकतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, पनवेल.